येवला नगरपालिकेने दिवाळी सणानिमित्त हॉकर्सवरील अतिक्रमण मोहीम राबवणे थांबवावी. श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांची मागणी. येवला नगरपालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2014च्या अनुषंगाने सर्वप्रथम येवला शहरामध्ये अधिकृत फेरीवाल्यांकरिता हॉकर्स झोन निश्चित करावे व नंतरच अतिक्रमण मोहीम राबवावी अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. अतिक्रमण विभागामार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या भागांमध्ये अतिक्रमण मोहीम राबवल्या जात असून या मोहिमेअंतर्गत हॉकर्स व फेरीवाले यांना लक्ष्य केले जात असून येणाऱ्या दिवाळी या सणामध्ये या मोहिमेअंतर्गत गोरगरीब हॉकर्स फेरीवाल्यांना लक्ष्य करू नये आणि ह्या गोरगरीब हॉकर्स फेरीवाल्यांची ही दिवाळी हे सण साजरे होण्याकरिता त्यांच्या व्यवसायावर अतिक्रमण मोहीम करू नये. समस्त हॉकर्स व फेरीवाल्यांना आम्ही सांगणार आहोत की मुख्य बाजारपेठेमध्ये या सणासुदीच्या काळामध्ये मोठी नागरिकांची खरेदी करता गर्दी होत असते. अशा स्थितीत आपणही नागरिकांना व प्रशासनाला मदत करावी हे आम्ही आमच्या श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या माध्यमातून आवाहन करणार आहे. परंतु विशेषतः येवला नगरपालिकेने दिवाळी या सणासुदीच्या काळामध्ये गोरगरीब हॉकर्स फेरीवाल्यांवर अतिक्रमण मोहीम राबवून अन्याय करू नये अशी आम्ही आपल्याला विनम्रपणे मागणी करतो. आपण आमच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार कराल व येणारा दिवाळीचा सण ह्या गोरगरीब हॉकर्स व फेरीवाल्यांनाही साजरा करण्याकरिता त्यांना मदत कराल अशी आपल्याकडे या निवेदनाद्वारे मागणी करतो आहे. या निवेदन देतेवेळी डॉक्टर वसंत ठाकूर, संस्थापक अध्यक्ष श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेल नाशिक, संतोष मथुरे, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, सनी जाधव, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, गणेश गायकवाड, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, वाल्मिक सोपे, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, बाबू मनसारी, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, मनीषा पवार, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, मनीषा बाबर, सदस्य शहर पथविक्रेता समिती येवला नगरपालिका, श्रमशक्ती हॉकर्स सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ताते, अनिल भुषनळे, संतोष खैरे, रेश्मा अत्तार, इम्रान शेख, गौरव वखारे, मीरा वाघ, सोमनाथ व्यवहारे, सचिन जाधव, सुधीर थोरात, रोहित जाधव, सतीश गायकवाड, ताराबाई खैरे, ज्योती वखारे, सोमनाथ थळकर, बंडू आव्हाड, दत्ता कासार, विनायक ठाकूर, अहमद पटेल, प्रशांत भुजबळ, नितीन थोरात आदी हॉकर उपस्थित होते. आज येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं. येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त जे येवला शहरामध्ये नगरपालिकेकडनं अतिक्रमण मोहीम जी सुरू आहे तिला आम्ही आमच्या हॉकर्स सेलतर्फे विरोध केला आणि त्यांना सांगितलं का येणाऱ्या सणासुदीच्या या दिवाळीच्या सणामध्ये अनेक हॉकर्सांनी छोटे मोठे कर्ज घेऊन आपला सीझनवारी माल भरला आहे, त्याचं नुकसान होता कामा नये आणि येवला शहरामध्ये आपण सर्वप्रथम हॉकर्सला टार्गेट करू नये. आमची त्यांना विनंती राहील का तुम्ही या शहरामध्ये अतिक्रमण काढायच्या नावाखाली गोरगरीब हॉकर्स जे हजारो त्यांचा परिवार आज तिथं पोट भरतोय त्यांच्यावर अन्याय करू नये. आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की येत्या सणासुदीच्या काळामध्ये दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही येवला नगरपालिकेतर्फे हॉकर्सला मदत करू असं त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं. आम्ही अपेक्षा धरतो अन्यथा हॉकर्सतर्फे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पण आम्ही नगरपालिकेला सहकार्य करू, नागरिकांना सहकार्य करू आणि आमचे हजारो हॉकरचे ज्या व्यवसायावर पोट आहे त्याच्यावर त्यांनी अन्याय करू नये असं आम्ही त्यांना आज आमच्या श्रमशक्ती कामगार संघटनेतर्फे निवेदन सादर केलं आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.